आता आपण नेक्स्ट टॉपिक बघू, अँग्युलर मोमेंटम किंवा त्याला मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणतात. तर अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय ते आपण बघू. या अगोदर आपण बघितलं होतं का लिनियर मोमेंटम म्हणजे काय. का लिनियर मोमेंटम विच इज डिनोटेड बाय p and it is the product of mass and velocity. आपल्याला माहित आहे लिनियर मोमेंटम हे काय आहे, प्रोडक्ट आहे कोणाचं, मास आणि व्हेलॉसिटीचं. आता नेमकं लिनियर मोमेंटम म्हणजे काय, तर हे आपल्याला डिनोट करतं अमाउंट ऑफ लिनियर मोशन इन द बॉडी. म्हणजे बॉडीमध्ये किती लिनियर मोशन आहे ते दाखवण्याचं काम लिनियर मोमेंटम करतं. सिमिलरली आता आपण रोटेशनल मोशन मध्ये बॉडीमध्ये किती अमाउंटची अँग्युलर मोशन आहे हे दाखवण्याचं काम काय कोण करणार, अँग्युलर मोमेंटम करणार. म्हणजे काय, द अमाउंट ऑफ अँग्युलर मोशन इन अ बॉडी इज डिनोटेड बाय और इज रिप्रेझेंटेड बाय अँग्युलर मोमेंटम. आपल्याला नेमकं त्यामध्ये किती अमाउंट ऑफ लिनियर मोशन, किती अमाउंट ऑफ अँग्युलर मोशन आहे हे दाखवण्याचं काम अँग्युलर मोमेंटम करणार. ते हे आपली डेफिनेशन झाली. त्यानंतर आपण काय ऍक्च्युअल डेफिनेशन साठी आपण पुढे बघणार आहोत. तर याला अजून काय म्हणतात, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. मोमेंट हे वर्ड आलं तर म्हणजे आपल्याला काय इनटू डिस्टन्स. जसं आपण बघितलं का टॉर्क बघितलं, टॉर्क काय होतं, मोमेंट ऑफ फोर्स. म्हणजे काय, आर बार इंटू एफ बार. अजून आपण काय बघितलं होतं, मोमेंट ऑफ मास काय होतं, आर इंटू एम. सिमिलरली आता आपल्याला बघायचंय का मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. तर लिनियर मोमेंटम विच इज डिनोटेड बाय पी बार अँड मोमेंट आलंय त्यामुळे इंटू आर बार and angular momentum is denoted by L bar. तर हे आपल्याला आता याचं फॉर्म्युला भेटला का L bar is equal to R bar into P bar. कुठून आलं, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. तर मोमेंट आलं म्हणून R bar into P bar. P bar काय आलं, लिनियर मोमेंटम. आता आपल्याला याच्यासाठी याची डेफिनेशन कशी लिहू शकतो हे तर आपल्याला मिनिंग झालं, याचं नेमकं ऍक्च्युअल मिनिंग काय आहे. पण डेफिनेशन कोणती, इट इज द प्रोडक्ट ऑफ linear momentum and its perpendicular distance from the axis of rotation. It is the product of linear momentum and perpendicular distance from the axis of rotation. हे झाली त्याची डेफिनेशन. आता आपण अँग्युलर मोमेंटम बद्दल बोललो, त्याचा फॉर्म्युला आपल्याला भेटला L बार इज इक्वल टू R बार इंटू P बार. आता आपल्याला त्याचं एक्सप्रेशन बघायचंय का, एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम. तर यामध्ये आपण एक बॉडी घेतली जी n नंबर ऑफ पार्टिकल पासून बनलेली आहे आणि ती बॉडी रोटेट होती विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. हे फार महत्वाचं आहे, नेमकं काय आहे यामध्ये. तर या ठिकाणी ही बॉडी कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीने काय होती, रोटेट होती. पण लिनियर व्हेलॉसिटी त्याची चेंज होणार कारण त्याची डायरेक्शन प्रत्येक वेळेस चेंज होती. तर लिनियर व्हेलॉसिटीचं फॉर्म्युला, तर लिनियर व्हेलॉसिटी नेमकी किती असणार, तर आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे, v इज इक्वल टू आर ओमेगा. v इज इक्वल टू आर ओमेगा. तर मी फर्स्ट पार्टिकल साठी या पार्टिकलचं मास m1 आहे, या पार्टिकलचं m2 आहे आणि असे करून लास्ट पार्टिकल म्हणजे nth पार्टिकलचं मास आहे mn. तर इथं मी असं लिहू शकतो v1 इज इक्वल टू r1 ओमेगा. तर कॉन्स्टंट आहे त्यामुळे ओमेगा 1 लिहिण्याची काही गरज नाही. सिमिलरली v2 काय लिहिणार, v2 इज इक्वल टू r2 ओमेगा आणि नंतर असं करून आपण vn साठी काय लिहिणार, rn ओमेगा. हे झाले आपल्यासाठी लिनियर व्हेलॉसिटी. काय आहे हे, लिनियर व्हेलॉसिटी. आता आपण बघणार का यासाठी आपल्याला मोमेंटम लागणार. कोणतं मोमेंटम, तर सर्वप्रथम आपण बघू याला लिनियर मोमेंटम. कोणतं मोमेंटम, लिनियर मोमेंटम.
तर आपण इथं लिहू शकतो नाव लिनियर मोमेंटम. वाटलं तर इकडे घेऊ आपण. लिनियर मोमेंटम which is denoted by p. तर p is equal to काय आहे मास इंटू वेलोसिटी m इंटू v. जर मी एका पार्टिकलचं काढतोय फर्स्ट पार्टिकलचं तर मी इथं लिहिणार लिनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल. काय होईल याचं p1. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे p इज इक्वल टू m इंटू v. फर्स्ट पार्टिकल आहे त्यामुळे p1 इज इक्वल टू m1 v1. आपल्याकडे v1 ची व्हॅल्यू आहे का आहे. तर या ठिकाणी m1 आणि v1 च्या जागेवर लिहितो मी r1 इंटू ओमेगा. हे झालं आपलं p1. काय आहे लिनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल. आता आपण त्याला हे पार्टिकल आहे दोघांमध्ये डिस्टन्स बी आहे. तर परपेंडिक्युलर डिस्टन्स कारण वेलोसिटी आणि r हे दोन्ही परपेंडिक्युलर असणार. यामध्ये हे काय आहे टॅन्जेन्शियल वेलोसिटी आहे त्यामुळे ते परपेंडिक्युलर असणार. तर यामध्ये आता आपल्याला अँगुलर मोमेंटम बी भेटणार. तर आपण म्हणून नाव अँगुलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल. आपण काय करतोय का यामध्ये एका पार्टिकलचं काढतो आणि नंतर सिमिलरली म्हणून आपण बाकीच्या पार्टिकल साठी बी लिहून टाकणार. सगळ्यांचं असं पूर्ण एक्सप्लेन करण्याची गरज नाही. तर अँगुलर मोमेंटम विच इज डिनोटेड बाय L आणि काय आहे इट इज द प्रोडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर आता परपेंडिक्युलर लिनियर मोमेंटम विच इज p अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स विच इज r. आता यामध्ये तुम्हाला प्रश्न पडणार इथं तर क्रॉस प्रोडक्ट होतं जसं इथं आहे r बार इंटू p बार. तर या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट p इंटू r कसं घेतलं तर हे क्रॉस प्रोडक्टला आपण जर लिहायचं असेल त्याला आपण rp किंवा pr साइन थिटा लिहितो. आता या ठिकाणी जे अँगल आहे थिटा ते आहे 90 डिग्री आणि साइन 90 म्हणजे 1 होतं. तर त्यामुळे आपण याला डायरेक्ट rp लिहितो. हे लक्षात घ्या. त्यामुळे मी इथं काय लिहिलं rp किंवा pr. तर आता फर्स्ट पार्टिकल साठी अँगुलर मोमेंटम L1 इज इक्वल टू p1 इंटू r1. या ठिकाणी आपल्याला p1 ची व्हॅल्यू माहित आहे काय आहे m1 r1 ओमेगा. p1 ची व्हॅल्यू m1 r1 ओमेगा आणि r1 ऍज इट इज. तर या ठिकाणी आपल्याला भेटलं m1 r1 आणि आता या ठिकाणी r1 या ठिकाणी आहे r1 इंटू r1 स्क्वेअर ओमेगा. तर हे झालं आपल्याला L1 चा फॉर्म्युला. काय भेटलं आपल्याला अँगुलर मोमेंटम फॉर फर्स्ट पार्टिकल इज इक्वल टू m1 इंटू r2 स्क्वेअर ओमेगा. आता आपल्याकडे L2 साठी Ln साठी तर आपण इथं म्हणू सिमिलरली. इथं काय म्हणू सिमिलरली L2 इज इक्वल टू m2 m1 आहे r1 आहे ओमेगा आहे. तर m1 r1 स्क्वेअर आहे तर इथं मी लिहितो r2 स्क्वेअर आणि ओमेगा तर कॉन्स्टंट राहणार सेम आहे. आणि सिमिलरली Ln साठी काय येईल mn rn स्क्वेअर ओमेगा. हे आपले L पार्टिकल साठी झाले. आता आपल्याला काय काढायचंय आपल्याला काढायचंय मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट अँगुलर मोमेंटम ऑफ बॉडी. म्हणजे ह्या पूर्ण बॉडीचे अँगुलर मोमेंटम काढायचंय. तर अँगुलर मोमेंटम काय आहे तर आता बॉडी बनलेली आहे पार्टिकलची. तर प्रत्येक पार्टिकलचे अँगुलर मोमेंटमची जर सम केली तर आपल्याला पूर्ण बॉडीची अँगुलर मोमेंटम भेटून जाईल. त्यामुळे आपण काय लिहिणार L इज इक्वल टू अँगुलर मोमेंट ऑफ बॉडी इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस डॉट 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 प्लस Ln. सगळ्यांच्या व्हॅल्यू माहित आहे. L1 ची बी m1 r1 स्क्वेअर ओमेगा. L2 ची m2 r2 स्क्वेअर ओमेगा. आणि असं करून लास्टला Ln चं काय येईल m n
इकडे घेऊ आपण mn rn स्क्वेअर ओमेगा. आता आपल्याला ओमेगा सगळ्यांमध्ये आहे तर ते कॉमन काढता येईल. तर ओमेगा जर मी कॉमन काढलं बाहेर तर काय राहील आपल्याकडे m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर आणि लास्टला काय येईल प्लस डॉट 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 mn rn स्क्वेअर. आता आपण जर चांगल्या प्रकारे बघितलं तर हे आपल्याला माहित आहे काय आहे. इट इज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे काय हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया. तर या ठिकाणी आपण डायरेक्ट लिहू शकतो I आणि हे ओमेगा जसं होतं तसं आणि हे L. तर आपल्याला या ठिकाणी एक फॉर्म्युला भेटला I ओमेगा कशाचं L चा फॉर्म्युला भेटला. आता आपल्याला हा फॉर्म्युला जे अँगुलर मोमेंटम आहे त्याचा फॉर्म्युला भेटला आणि इथं काय लिहिणार आपण I म्हणजे काय m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस mn rn स्क्वेअर. ठीक आहे. हे जरी दिसत नसेल तर आपण काय लिहिलेलं आहे I इज इक्वल टू म्हणजे हे ब्रॅकेट इथं लिहिलेलं आहे काय हे ब्रॅकेट काय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. तर आता आपल्याला अँगुलर मोमेंटमचा एक फॉर्म्युला आणखी भेटला इन टर्म्स ऑफ आपल्याला अँगुलर मोमेंटमचा फॉर्म्युला भेटला इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. काय आहे ते L इज इक्वल टू I ओमेगा. एक फॉर्म्युला आपण इथं बघितला होता कोणता L इज इक्वल टू R बार इंटू P बार. आता आपल्याला भेटलं L इज इक्वल टू I ओमेगा. एक आहे PR. आता हे भेटला I ओमेगा. आता आपण जर याला कंपेअर केलं कोणाबरोबर कंपेअर केलं अँगुलर मोमेंटमला लिनियर मोमेंटम बरोबर कंपेअर केलं. काय फॉर्म्युला mv लिनियर मोमेंटमचा. तर आपल्याला काय समजत का इट इज एनालॉगस काय ना दिस इज म्हणजे काय आहे ते अँगुलर मोमेंटम इज एनालॉगस टू p इज इक्वल टू mv म्हणजे लिनियर मोमेंटमला वेअर I plays same role as m in rotational motion. जे लिनियर मोशन मध्ये जे मास काम करणार तोच काम मोमेंट ऑफ इनर्शिया काय करते लिनियर अँगुलर मोमेंटम मध्ये अँगुलर तोच काम मोमेंट ऑफ इनर्शिया रोटेशनल मोशन मध्ये करते. म्हणजे हे याला एनालॉगस आहे. तर L इज इक्वल टू I ओमेगा. हे एनालॉगस कोणाला आहे P इज इक्वल टू mv. तर अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म्युला समजलाय L इज इक्वल टू I ओमेगा. तर आता आपण अँगुलर मोमेंटमचं फॉर्म्युला बघितलाय. काय फॉर्म्युला होता L इज इक्वल टू I ओमेगा ते डिराइव्ह केलंय. आता आपल्याला पुढचं टॉपिक बघायचं कन्झर्वेशन ऑफ अँगुलर मोमेंटम. इन लास्ट इयर म्हणजे 11वी मध्ये आपण बघितलं होतं कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम काय होतं त्यामध्ये आपण स्टेटमेंट काय दिलं होतं का लिनियर मोमेंटम कन्झर्व राहतं. म्हणजे काय का ते कॉन्स्टंट असतं. कॉन्स्टंट म्हणजे काय जे इनिशियली लिनियर मोमेंटम असणार तेच फायनली पण लिनियर मोमेंटम असणार. तर आता त्यामध्ये आपण स्टेटमेंट त्याचं कसं लिहिलं होतं लिनियर मोमेंटमचं सांगतोय त्यानंतर आपण अँगुलर कडे. तर लिनियर मोमेंटम ऑफ एन आयसोलेटेड सिस्टीम is conserved. Linear momentum of an isolated system is conserved when external force is not acting on it. म्हणजे in the absence of external force. Isolated system म्हणजे त्याच्यावर other forces act होणार नाही. फ्रिक्शन आहे एअर रेजिस्टन्स आहे ते काही त्याच्यावर ऍक्ट होत नाही. अशा सिस्टीम मध्ये आपण काय बघितलं होतं का लिनियर मोमेंटम कन्झर्व राहतं. आता सिमिलर आपल्याला त्याचं एनालॉगस बघायचं तर काय येईल प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँगुलर मोमेंटम आणि ते काय आहे अँगुलर मोमेंटम ऑफ एन आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम आपल्याला माहित झाले का अदर फोर्सेस त्याच्यामध्ये येणार नाही. तर अँगुलर मोमेंटम ऑफ आयसोलेटेड सिस्टीम इज कन्झर्व. कधी त्यासाठी कंडिशन काय आहे इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क. आता त्यामध्ये फोर्स वर्ड यूज केलं होतं कारण ती मोशन होती लिनियर.
आता फोर्सला रिप्लेस कोण करणार? फोर्सला रिप्लेस करणार टॉर्क. तर काय म्हणणार? इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क. म्हणजेच काय, एल बार हे कॉन्स्टंट आहे आणि एल बार म्हणजे काय? अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजेच काय? अँग्युलर मोमेंटम इनिशियली जे असणार तितकंच अँग्युलर मोमेंटम फायनली पण असणार. इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम. आणि आता आपण हे त्याचं डेरिव्हेशन डिराइव्ह करू. तर आता आपल्याला एक फॉर्म्युला माहित झाले का? अँग्युलर मोमेंटमचा बेसिक फॉर्म्युला कोणता आहे? मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. म्हणजेच काय? अँग्युलर मोमेंटम म्हणजे एल बार विच इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. हा आपण फॉर्म्युला बघितलाय. स्टार्टिंगच आपण अँग्युलर मोमेंटमचे या फॉर्म्युला पासून केली होती. आता यामध्ये आपण काय करू? याचे डेरिव्हेटिव्ह घेऊ. तर डेरिव्हेटिव्ह घेताना आपण काय म्हणू येतं? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. काय होईल? इथं होईल dl बाय dt. आपल्याला माहित आहे डेरिव्हेटिव्हचं आपल्याला थोडं बेसिक नॉलेज असणारच. तर d बाय dt घेत असतो आपण आणि इथं l आहे. आता या ठिकाणी प्रोडक्ट आहे म्हणजे u इंटू v चा फॉर्म्युला घ्यावा लागेल. तर u इंटू v चा फॉर्म्युला कसा? का आपण नॉर्मली कसं घेत असतो? d बाय dt. आता आपण जर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेत असेल, u इंटू v असेल आपल्याकडे, तर आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे? पहिलं जे असणार ते घ्यायचं, त्यानंतर दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे dv बाय dt. नंतर आता इथं x आहे तर इथं x लिहू. नंतर v आहे v दुसरी टर्म घेणार आणि पहिल्या वाल्याचं डेरिव्हेटिव्ह घेणार du बाय dx. हा बेसिक फॉर्म्युला आहे डिफरन्शिएशन मध्ये u इंटू v चा. आता त्यानुसार काय केलं? पहिलं घेतलं तर पहिलं काय आहे आपल्याकडं? r बार आहे तर मी इथं लिहितो r बार. नंतर दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय येईल? d बाय dt ऑफ p बार म्हणजे dp बाय dt. नंतर प्लस v म्हणजे सेकंड घेणार. तर सेकंड काय आहे? p बार. पण यामध्ये डायरेक्शनला फार महत्व आहे. कोणतं पहिलं घेणार, कोणतं नंतर घेणार. तर यामुळं r बार हे पहिलंच असणार, त्यामुळं आपण r बारला पहिलं लिहू. म्हणजे काय? जे पहिल्या वाल्याचं डेरिव्हेटिव्ह आहे ते इथं अगोदर लिहू आणि दुसरी वाली टर्म नंतर लिहू. म्हणजे v काय आहे? दुसरी टर्म म्हणजे p बार. तर p बार जसं आहे तसंच नंतर लिहिणार. जसं पहिलं लिहिणार होतो तर नंतर लिहितोय. आणि पहिल्या वाल्याचं डेरिव्हेटिव्ह, तर पहिल्या वाल्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? dr बाय dt. हे समजून घ्या. परत एकदा सांगतो, तसं ऍक्च्युअल मध्ये व्हायला काय पाहिजे होतं? का p बार म्हणजे दुसरं वालं v म्हणजे काय? p बार इंटू dr बाय dt असं यायला पाहिजे होतं. पण याला डायरेक्शनला फार महत्व आहे आणि r बार पहिलंच पाहिजे. त्यामुळं मी असं लिहिण्याच्या ऐवजी पहिलं dr बाय dt लिहितो आणि नंतर p बार लिहितो. तर बघा काय होईल इथं? dr बार बाय dt इंटू p बार. तर आपल्याकडे काय भेटलं आपल्याला? r बार क्रॉस dp बाय dt प्लस dr बाय dt इंटू p बार. पण आपल्याला यामध्ये माहित आहे, काय माहित आहे? बट dp बार अपॉन dt हे काय आहे? फोर्स आहे. तुम्ही म्हणणार कुठून आले? न्यूटन सेकंड लॉ माहित आहे आपल्याला. त्यामध्ये म्हटलं होतं का रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स. आणि आपण मग त्यावरून पूर्ण डिराइव्ह केलं होतं. तर हे dp बाय dt इज इक्वल टू काय आहे? f बार. नंतर अजून काय माहित आहे? आणखीन आपल्याला माहित आहे dr बाय dt. r बार पोझिशन वेक्टर आहे आणि पोझिशन वेक्टर म्हणजे जे डिस्टन्स आहे, डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम काय भेटतंय? व्हेलॉसिटी. तर हे भेटलं आपल्याला v बार. डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज व्हेलॉसिटी, तर v बार. आता ह्या दोन व्हॅल्यूज आपण तिथं पुट करू. काय भेटत? आणखीन एक गोष्ट माहित आहे आपल्याला. काय माहित आहे? आपल्याला एक माहित आहे का p बार म्हणजे काय लिहू शकतो आपण त्याला? m इंटू v बार. समजलंय? तीन व्हॅल्यूज माहिती आहे. हे एक झाले dp बाय dt म्हणजे f बार, dr बाय dt म्हणजे v बार आणि p बार म्हणजे काय? mv बार. आता हे आपण त्यामध्ये पुट करू. मग therefore dl बाय dt इज इक्वल टू
आर बार जसं आहे तसं घेतलं, डीपी बाय डीटी च्या जागेवर एफ बार म्हणजे क्रॉस एफ बार घेतोय. आता मध्ये प्लस आहे, काही अडचण नाही. डी आर बाय डीटी, डी आर बाय डीटी म्हणजे व्ही बार लिहिलं. नंतर क्रॉस पी बार म्हणजे काय, एम व्ही बार. इथपर्यंत आपलं झालंय. आता बघा यामध्ये हे झालं आर बार क्रॉस एफ बार प्लस हे व्ही बार आहे, एम कॉन्स्टंट आहे, एम ला इथं घेतो आणि इकडे ब्रॅकेट मध्ये काय लिहितो, व्ही बार क्रॉस व्ही बार. एम कॉन्स्टंट आहे, स्केलर आहे, त्यामुळे इकडे बाहेर घेतले आणि नंतर व्ही बार क्रॉस व्ही बार इथलं क्रॉस प्रोडक्ट घेतले. आता मला हे सांगा, या ठिकाणी आर बार क्रॉस एफ बार जसं आहे तसं लिहिलं आणि प्लस एम, आणि आपल्याला माहित आहे जर सेम वेक्टर असणार आणि त्यांचं क्रॉस प्रोडक्ट असणार ते किती असतं, 0. तर मी इथं डायरेक्ट 0 लिहितो. इथं व्ही बार क्रॉस व्ही बार मला काय भेटले, 0 भेटले. आता या ठिकाणी मग आपल्याला आता या ठिकाणी हे तर 0 झाले. आता डी एल बार बाय डी टी इज इक्वल टू, या ठिकाणी आपण लिहू डी एल बार बाय डी टी इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार आणि प्लस 0. तर आता प्लस 0 लिहिण्याची काही गरज नाही, पण थोडा विचार केला तर आर बार क्रॉस एफ बार हे आपल्याला माहित आहे काय आहे, हे टॉर्क आहे आणि टाऊने त्याला डिनोट करणार. तर या ठिकाणी मी लिहितो टाऊ, डी एल बार बाय डी टी इज इक्वल टू टाऊ. टाऊ म्हणजे टॉर्क, काही टाऊ इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. आता हे इथपर्यंत झालंय आपल्याला. या ठिकाणी डी एल बार अपॉन डी टी इज इक्वल टू टाऊ हे आपल्याला भेटलंय. आता यामध्ये आता हे जे भेटलंय, आता मी म्हटलं का जर काय टाऊ बार इज इक्वल टू 0 असेल, इफ इथं लिहितो मी, इफ टाऊ बार इज इक्वल टू 0 म्हणजे टाऊ ज्यावेळेस 0 असेल म्हणजे टॉर्क 0 असेल तर काय होईल, ते आपल्याला काय भेटेल, डीएल बार अपॉन dt इज इक्वल टू 0. तुम्ही म्हणणार कसं, कारण टाऊच्या जागेवर 0 लिहिलं तर हे 0 झालं आणि हे काय आहे, d बाय dt काय आहे, डेरिव्हेटिव्ह. आणि डेरिव्हेटिव्ह कधी 0 भेटतं, कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. हे आपल्याला माहित पाहिजे आणि आपण डेरिव्हेशन मध्ये बघितलेलं आहे. डेरिव्हेटिव्ह हे चॅप्टर आहे, त्यामध्ये आपण बघितलेलं आहे का कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मिनिंग काय भेटलं, एल बार काय आहे, हे कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट आहे म्हणजे काय येते, ते कंजर्व आहे. म्हणजेच काय का आपल्याला इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम भेटलं. इथपर्यंत क्लिअर आहे. तर याप्रमाणे आपण काय केलं, कंझर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हे कंप्लीट केलं आणि कसं त्याचं डेरिव्हेशन आहे आणि ते कसं कंझर्व आहे किंवा कॉन्स्टंट आहे ते इथं आपण एक्सप्लेन केलं. आता आपण काय बघू का कंझर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचे एक्झाम्पल्स बघू. तर एक्झाम्पल्स बरेच आहेत, त्यापैकी आपण 2 बघू. एक आहे बॅलेट डान्सर आणि दुसरा आहे डायव्हिंग इन अ स्विमिंग पूल इन कॉम्पिटिशन. तर पहिलं बघू बॅलेट डान्सर काय असणार का, बॅलेट डान्स मध्ये काय केलं जातं का, ते राऊंड घेत आहेत आणि राऊंड घेत असताना ते सगळेजण जे डान्सर्स असतात ते सगळे मिळून एक राऊंड घेतात. तर राऊंड ते काय करतात, कधी स्मॉल रेडियसचं राऊंड घेतात, कधी लार्जर रेडियसचं राऊंड घेतात. म्हणजे राऊंड कसे असतात, कधी स्मॉलर राऊंड असतात आणि कधी ग्रेटर असतात. ज्यावेळेस हे स्मॉलर राऊंड घेणार त्यावेळेस हे सगळे एकमेकाच्या जवळ असतात आणि एकमेकाच्या जवळ आल्यामुळं त्यांचं डिस्टन्स किती झालं, म्हणजे आर ची व्हॅल्यू लेस झाली आणि आर ची व्हॅल्यू लेस झाली तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काय भेटते, मोमेंट ऑफ इनर्शिया कमी भेटते. आता याच्या अगोदर हे आपण जे अप्लाय करतो कशासाठी अप्लाय करतो, तर हे अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. काय फॉर्म्युला, L इज इक्वल टू I ओमेगा. आता याच्या अगोदर आपण डिराइव्ह केले. तर I ओमेगा म्हणजे काय, इट इज द प्रोडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड काय आहे, अँग्युलर वेलॉसिटी. तर अँग्युलर वेलॉसिटी कोणावर डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सीवर, कारण ओमेगा इज इक्वल टू 2πl. तर आता बघा ज्या वेळेस ते जवळ जवळ आले त्यावेळेस काय झालं का
रेडियस कमी झाली आणि रेडियस कमी झाल्यामुळं आय ची व्हॅल्यू कमी झाली. तुम्ही म्हणणार कसं? कारण आपल्याला माहित आहे का आयचा फॉर्म्युला आहे एम आर स्क्वेअर. तीन फॉर्म्युले आहेत, त्यापैकी एक फक्त पार्टिकल बघितलं तर एम आर स्क्वेअर आहे, नाहीतर मग समेशन ऑफ एम आय एस आर आय स्क्वेअर आय फ्रॉम 1 to n आहे, नाहीतर मग कंटिन्युअस बॉडी असेल तर इंटिग्रेशन ऑफ एम आय एम dm इंटू आर स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. अशा 3 फॉर्म्युले आहेत. तर काय आहे एम आर स्क्वेअर, तर आर स्क्वेअर, तर आर कमी तर आय कमी. तर या केसमध्ये ज्यावेळेस रेडियस स्मॉल असणार म्हणजे ज्यावेळेस ते जवळजवळ असणार त्यावेळेस आय कमी होईल, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होईल. पण ते जे राऊंड घेणार आहे ते जास्त राऊंड घेतील. यामध्ये राऊंड जास्त घेतील म्हणजे काय? त्यांची फ्रिक्वेन्सी जास्त, आणि फ्रिक्वेन्सी जास्त म्हणजे काय? ओमेगा जास्त. म्हणजे या केसमध्ये ओमेगा ग्रेटर होणार आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होणार. त्यामुळे मोमेंट ऑफ जे अँग्युलर मोमेंटम आहे ते कॉन्स्टंट राहणार. आता दुसऱ्या केसमध्ये ज्यावेळेस त्यांनी त्यांचे लेग्स आणि आर्म्स हे स्ट्रेच केल्यानंतर मोठं राऊंड झाले आणि मोठं राऊंड झाल्यानंतर ते एकमेकापासून लांब गेले, म्हणजे त्यांचं डिस्टन्स वाढलं म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार. तर ज्यावेळेस ते लांब गेले एकमेकापासून म्हणजे मोठं सर्कल घेत आहेत, लार्जर सर्कल, या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार. पण ते लांब असल्यामुळं त्यांची फ्रिक्वेन्सी कशी होईल? कमी होईल, पहिल्यापेक्षा कमी होईल. आणि फ्रिक्वेन्सी कमी तर ओमेगा कमी, तर ह्या केसमध्ये ओमेगा कमी. म्हणजे काय समजलंय? म्हणजे काय का एल ची व्हॅल्यू आपण काय आहे कॉन्स्टंट ठेवायची असेल तर ज्या वेळेस तुम्ही आय वाढवलं त्यावेळेस ओमेगा कमी होतंय, किंवा ज्या वेळेस ओमेगा वाढलं तर आय कमी होतं आणि ते काय होतंय? कंजर्व राहतंय. समजा एल ची व्हॅल्यू 50 आहे, आपण सपोज करू 50, युनिट वगैरे लिहित नाही, फक्त त्याची मॅग्निट्यूड लिहितो. 50 आहे. आय ची व्हॅल्यू जर आपल्याकडं 25 असेल, आय ची व्हॅल्यू 25 असेल आणि ओमेगाची व्हॅल्यू 2 आहे, कधी? इन केस ऑफ स्मॉलर रेडियस. त्या केसमध्ये तर दोघांचं प्रोडक्ट किती होईल? 50 इज इक्वल टू 25 इंटू 2. आता ज्या वेळेस ते लांब गेले म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया वाढले. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढले म्हणजे काय? आपण कन्सिडर करू का मोमेंट ऑफ इनर्शिया हे झालं 30. आता मोमेंट ऑफ इनर्शिया समजा आपण 50 घेतलं, मोमेंट ऑफ इनर्शिया किती झाले? 50 झाले. तर त्या केसमध्ये अँग्युलर वेलोसिटी कमी होईल, म्हणजे ती किती होईल? 1. म्हणजे काय भेटतंय आपल्याला? 50 इज इक्वल टू 50 इंटू 1. या ठिकाणी 50 इज इक्वल टू 25 इंटू 2. म्हणजे काय? जर हे वाढलं तर हे कमी होईल, किंवा हे वाढलं तर हे कमी होईल. तर यानुसार ते ऍडजस्ट होईल आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कोणतं? आणि आपलं अँग्युलर मोमेंटम हे कंजर्व राहील, म्हणजे कॉन्स्टंट. हे पहिलं एक्झाम्पल झालं त्याचं. नंतर दुसरं आहे डायव्हिंग इन अ स्विमिंग पूल. कधी? ड्युरिंग कॉम्पिटिशनच्या वेळेस काय होतं का जे आपल्या डायव्हिंग बोर्ड आहे ज्यावरून ते उडी मारणार आहे त्यावेळेस त्यांनी काय केलेलं असतं? त्यांचे आर्म स्ट्रेच केलेले असतात आणि ज्या वेळेस ते वरतून समजा असे या ठिकाणी ते आहेत, कोण आहेत? स्विमर आहेत आणि ते खाली उडी मारतायत. तर ज्यावेळेस इथं वरती आहे त्यावेळेस त्यांनी काय केलेलं असणार? त्यांची बॉडी स्ट्रेच केलेली असणार. पण जसे ते खाली उडी मारणार त्यावेळेस ते काय करणार? त्यांच्या बॉडीला फोल्ड करणार. का? कारण त्यांना या ठिकाणी जास्तीत जास्त रोटेशन घ्यायचे. रोटेशन म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त आणि म्हणजेच काय? ओमेगा जास्त. तर ओमेगा जास्त करायचं आहे. आता त्यांनी या ठिकाणी त्यांची बॉडी फोल्ड केली म्हणजे आर ची व्हॅल्यू कमी झाली आणि आर ची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झालं, पण ते रोटेशन जास्त वाढले म्हणजे काय? ओमेगा वाढला आणि आय कमी झालं. आणि ज्या वेळेस ते इथं येणार म्हणजे पुढं ज्या वेळेस ते वॉटर मध्ये एंट्री करणार, ते एंट्री करण्याच्या जस्ट अगोदर काय करणार? ते त्यांचे जे बॉडी आहे त्याला स्ट्रेच करणार आणि स्ट्रीम लाईन शेप देणार, कारण ते स्मूथली
वॉटरमध्ये काय व्हायला पाहिजे, एंट्री करायला पाहिजे, एंटर व्हायला पाहिजे. त्यामुळे त्यावेळेस ते त्यांची बॉडी स्ट्रेच करणार. तर बॉडी स्ट्रेच केल्यानंतर काय होईल का त्यावेळेस आर ची व्हॅल्यू वाढणार, म्हणजे आय वाढलं आणि ओमेगा कमी होईल. तर या ठिकाणी त्यांना जास्त रोटेशन घ्यायचं आहे, त्यामुळे त्यांची बॉडी फोल्ड करणार. बॉडी फोल्ड झाल्यामुळे आय कमी झालं, ओमेगा वाढला. आणि ज्यावेळेस ते बॉडी स्ट्रेच करणार त्यावेळेस आय जास्त होईल आणि ओमेगा कमी होईल. अशा प्रकारे काय होईल का मोमेंट ऑफ इनर्शिया हे काय झालं, एक तर कमी होतंय किंवा जास्त होतंय अकॉर्डिंग टू अँग्युलर व्हेलॉसिटी. जर अँग्युलर व्हेलॉसिटी वाढली मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होईल, किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला अँग्युलर व्हेलॉसिटी कमी होईल. आणि दोघांच्या प्रोडक्ट वर कोण डिपेंड आहे, अँग्युलर मोमेंटम. तर अँग्युलर मोमेंटम हे काय राहतं, कन्झर्व राहतं. दोघांपैकी एक वाढलं तर दुसरं कमी होतं आणि त्यांचं जे टोटल आहे ते कॉन्स्टंट राहते. तर अशा प्रकारे आपण हा टॉपिक संपवलाय, कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता फक्त आपलं या चॅप्टरचं लास्ट टॉपिक राहिलंय रोलिंग मोशन, आणि त्यानंतर आपण न्यूमेरिकल स्टार्ट करू. थँक्यू.